मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही। दिनांक 13/6/2026 रोजी प्रशांत डगळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक भापोसे, पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांना पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी गावातील हॉटेल शाही दरबारच्या बाजूला एका पत्राशेडच्या बाजूला एक इसम अवैधपणे देशी विदेशी दारूची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानं त्यांच्या कार्यालयाकडील पोलीस पथकासह श्रीरामनगरकडे जाणारे कच्चा रोडवरील पत्राशेडच्या बाजूला एक इसम पांढऱ्या रंगाची पिशवी घेऊन थांबलेला दिसला। पोलीस पथकास त्याचा संशय आल्यानं त्यास गराडा घालून जागीच पकडले। त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव शरद बाळासाहेब रणदिवे, राहणार कांतीवीर लहुजी वस्ताद नगर, टाकळी रोड, पंढरपूर असं असल्याचं सांगितले। त्याच्या जवळील पिशवी तपासून पाहता त्यामध्ये देशी विदेशी दारूच्या बाटल्या असा एकूण 16,030 रुपये किमतीचा मुद्देमाल अवैधरित्या विक्री करताना मिळून आला। पोलीस कॉन्स्टेबल ताजुद्दीन मुजावर यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे महाराष्ट्र प्रोव्हिजन अधिक कलम 65 प्रमाणे फिर्याद दिली आहे। प्रशांत डगळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांनी पंढरपूर शहर व तालुक्यातील जनतेला आवाहन केलंय की आपल्या गावामध्ये अशा प्रकारचे अवैध धंदे चालू असल्यास आम्हाला संपर्क करा। यापुढे कुणी अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य अथवा अवैध धंदे सुरू ठेवील अशा समाजविघातक लोकांवर प्रचलित कायद्यानुसार अत्यंत कडक कारवाई केली जाईल। तसेच अशा लोकांची यापुढे गय केली जाणार नाही असं देखील सांगण्यात आले आहे।